आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी चंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचे नेते पदाधिकारी 9 गटातली जिल्हा परिषद सर्कल व 18 गण आज बैठक आमच्या पक्ष कार्यालयामध्ये झाली। त्या पक्ष कार्यालयाच्या बैठकीमध्ये एसपी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे साहेब उपस्थित होते। आमचे देशाच्या युतीच्या नेत्या सक्षनाताई सलगर, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप भैया पाटील व आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी तालुक्यातील सर्व उपस्थित होते। यामध्ये कार्यकर्त्याची आज आम्ही चर्चा केली, पदाधिकाऱ्याची चर्चा केली, नेत्याची चर्चा केली, जिल्हा परिषद सर्कल आणि गणामध्ये काय करायचं, महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव अनेक वेळा काँग्रेस व शिवसेनेकडे दिलेला आहे, परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून निरोप नाही। तरी आमच्या लोकांनी सांगितले की पहिली त्यांनी जर आपल्याला सन्मानानं जर जागा दिल्या, आपल्या पूर्वी जी जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताडगाव गटामध्ये आमची राष्ट्रवादीची जागा होती, मंगळूर गटामध्ये आमची राष्ट्रवादी होती, काटी गटामध्ये आमची राष्ट्रवादी होती, नंदगाव गटामध्ये आमची राष्ट्रवादीची जागा होती। यामध्ये जरी काही जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य कुणाबरोबर गेलेले असले तरीही शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे सर्व मतदार ही आहे त्या पक्षामध्ये पवार साहेबांच्या थांबलेल्या आहेत। त्यामुळं आपल्याला जी पूर्वीच्या जागा होत्या ते सन्मानानं आपल्याला देत असतील तर आघाडी करा। त्यांनी जर आपल्याला जागा देत नसतील तर आपल्या प्रत्येक गटामध्ये त्यांनी इच्छुक जळकोट असतील, आमचे महेश कदम आहेत, त्यांनी इच्छुकांची मागणी केलेली आहे। मंगळूर गटामध्ये आहे, काटी गटामध्ये आहे, आमचे काक्रंबा गटामध्ये विनोद साबळेंनी मागणी केलेली आहे। आमच्या पंचायत समितीला हे मागणी केलेली आहे, संनी मानेने, किशोर आपले म्हणजे अनेक असे सगळ्या गटामध्ये सगळ्यांनी मागणी केलेली आहे। आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्हाला बाकीची कशाची आशा नाही, पक्षानं आम्हाला जर उमेदवारी दिली तरी आम्ही उपाशी राहू, पण पक्षासाठी निष्ठेने उमेदवार आणण्यासाठी प्रयत्न करू आणि आम्ही निवडून येऊ असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। परंतु आता यापुढेही आम्ही आजही फोन त्यांच्या सगळ्याच्या समोर केलेले आहेत। त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरजभाई असतील, शिवसेनेचे तालुकामध्ये आता प्रमुख नेत्यामध्ये ऋषीभैया मगर असतील, त्यांनाही सांगितले की बाबा तुम्ही ताबडतोब आम्हाला महाविकास आघाडीची बैठक लावा। आम्ही काही ज्येष्ठ मंडळीची आम्ही समिती नेमतो, त्या समितीमध्ये जे आम्ही पाठवतो त्यामध्ये चर्चा करून काय होईल ते आपण निर्णय घेऊ। परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडे निरोप आलेला नाही। जरी आम्ही आता 5 ते 10 तारखेपर्यंत कधीही जिल्हा परिषद लागू शकते, त्या अनुषंगाने आम्ही सध्या तरी सगळ्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांची तयारी जाणून घेतलेली आहे, सगळ्या गणाची तयारी जाणून घेतलेली आहे। आणि आज तुमच्या माध्यमातून ओमदादा असतील, धीरजभाई असतील यांना आव्हान करतो की आपण महाविकास आघाडीची तात्काळ बैठक बोलवावी आणि जागेचा तोडगा काढावा, जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्यासाठी वेळ मिळेल। अचानक जर तुम्ही महाविकास आघाडीची बैठक घेतली तर आपली उमेदवारांना प्रचार करण्याची अडचण निर्माण होती, लोकांपर्यंत काही पोहोचू शकत नाही, असं मी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो। आणि त्यांनी लवकरात लवकर बैठक लावावी हीच माझी अपेक्षा, तालुका अध्यक्ष म्हणून माझी अपेक्षा। महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून आम्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, सन्मानानं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं तुळजापूर तालुक्यातून लीड दिली। विधानसभेला जे 95,000 मतं पडले ती सिंहाचा वाटा आहे। आमची त्यांना अनेक वेळा वारंवार विनंती केलेली आहे, महाविकास आघाडीची बैठक तात्काळ लावावी। जर आम्हाला त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला, सन्मानजनक जर आम्हाला आघाडीमध्ये त्यांनी जागा नाही दिल्या तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे। जिल्हा परिषद गटातून मी
माझ्या सौभाग्यवती पत्नी दीपा कदम यांची उमेदवारी पक्षाकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर गटामध्ये जोपट पंचायत समितीसाठी बसवराज कोळके असतील, ब्रह्मानंद कदम असतील, दयानंद चौगुले असतील, कोणती गणामध्ये आमच्या सुरक्षित आहेत, गायकवाड आहेत. आमच्या जोपट जिल्हा परिषद गटाचा पूर्ण अभ्यास करून आम्ही आमचे इच्छुक उमेदवाराच्या आज सन्मान्य पक्षप्रमुखाकडे आम्ही मागणी केलेली आहे. रितसर मागणी. माझा मतदारसंघ शहापूर मतदारसंघ जिल्हा परिषद युपी पंचायत समितीमधून SC पुरुष आहे. तर SC पुरुष रामदास साखरे हा पक्षातर्फे मागणी केलेली आहे. आम्ही सर्वजण पक्षाच्या ताकदीनं त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. मी निशांत शापू माने राहणार धोत्रे. माझ्या सौभाग्यवती संजीवनी निशांत माने हे काटगाव पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहे आणि मी लढणार आणि निवडणूक जिंकून येणारच आहे. आमचे अध्यक्ष धैर्यशील बायांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याची कमीत कमी तालुक्याची तर आघाडी व्हावी आणि सर्वांनी लोकप्रियानं समोरच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन उमेदवार उभा करून सर्वांनी एकत्र येऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी इच्छा आहे. आपण सगळ्यांनी या बैठकीला आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आले होते आणि त्या बैठकीत सगळ्याचा सूर आला की बैठक एकत्र जर नाही झालं तर स्वतंत्रपणे पूर्ण तालुक्यात निवडणूक लढवायचा निर्णय झालेला आहे. आमचे उमेदवार तयार आहेत, परंतु आमची इच्छा आहे की आघाडी करून उमेदवार आणावे एवढंच फक्त या प्रसंगी मी बोलतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशानुसार आज बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी उपस्थित जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप भैया पाटील, ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरेसाहेब, देशाच्या नेत्या सक्षनाताई सलगर, मसूदभाई शेख ज्येष्ठ नेते व आमच्या तालुक्यातील सर्वच गटामधील प्रमुख कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार ते त्यांच्या समोर बैठकीत सगळ्यांनी उमेदवारी मागितली आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा आमच्या कार्यकर्त्यांचा सूर एकंदरीत असा आला की मागची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, कारण नगरपालिकेला जे अनुभव आला ती पुन्हा येऊ नये. आगाम तरी कुणीतरी उमेदवार येईल आणि आम्ही निष्ठेनं काम करणाऱ्या माणसाला त्यावेळेस डावलं जाईल. आम्ही त्यांना सांगितलं की पक्षाच्या माध्यमामधून की निष्ठेचा जो माणूस असेल त्यालाच उमेदवारी मिळेल, आगाम तरी येणाऱ्याला मिळणार नाही. आणि आघाडीचे आम्हाला सन्मानपूर्वक जर वागणूक आघाडीनं नाही दिली नगरपालिकेसारखी तर निश्चितपणानं आमच्या 9 गटामध्ये 9 जिल्हा परिषद सदस्याची आणि 18 पंचायत समिती सदस्याची तयारी आम्ही केलेली आहे. आणि कुणी असं त्यामध्ये शंका कुणी जर म्हणत असेल की ह्यांचं काय आहे तर आम्ही त्या येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा सामोरं जाऊ नगरपालिकेसारखं. म्हणून एवढंच आमची विनंती आहे की पत्रकार बंधूच्या माध्यमामधून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही 2 पाऊल पुढे जाऊ आघाडी करण्यासाठी, परंतु आम्हाला जर डावललं गेलं तर निश्चितपणानं आम्ही पक्षाच्या वतीनं स्वाभिमानानं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि धैर्यशील भैया पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या लढवू एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आत्ताच आमच्या झालेल्या ज्या आढावा बैठकीच्या अनुषंगानं तुम्हाला 2 शब्द मी सांगतो की आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे तालुका अध्यक्ष यांनी जी बैठक बोलावली होती, या बैठकीच्या अनुषंगानं आमच्या प्रत्येक गटातील सर्वच पदाधिकारी, इच्छुक उमेदवार या ठिकाणी आले होते. आणि या पदाधिकाऱ्याची एक भावना आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी झाली पाहिजे, कारण महाविकास आघाडी न करता बऱ्याच ठिकाणी लढले. आपण नगरपालिकेचा निकाल बघितला, हा आपल्याला फायदेशीर ठरलेला नाही.
त्याच्यामुळं आमच्या पदाधिकाऱ्याचं, आमच्या इच्छुक उमेदवाराचं म्हणणं असं आहे की सन्मानाने तिन्ही पक्षाने एकत्र येऊन ती निवडणूक लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे. कारण आज तळागाळातल्या माणसाला न्याय देण्यासाठी हे तिन्ही पक्ष काम करतात. या तिघांनी आपलं एकमत साधावं आणि ह्या निवडणुकीला सामोरे जावं. जर असं होतच नसेल, जर काय समोरच्या कोण गळचेपी करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर नक्कीच या ठिकाणी वेगळा विचार करावा. असं सुद्धा काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या कानावरती घातलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही आता आमच्या अध्यक्षाच्या मार्फत आम्ही त्यांना आम्हाला निमंत्रण पाठवलं होतं की बाबा ह्या बैठका लवकरात लवकर घ्या, जेणेकरून आपल्याला पुढील तयारीसाठी थोडासा वेळ मिळेल. परंतु अजूनही त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद काही मिळत नाही. मग आता त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं आहे का आम्हाला सोडून त्यांना पुढे जायचं आहे हे अजून पण कळायला काही साधन नाही. पण आता मी तुमच्या माध्यमातून एवढीच एक त्यांना विनंती करतो की या तालुक्याची इच्छा आहे किंवा सर्वच आपल्या मतदार बंधू भगिनीची इच्छा आहे की आपण एकत्र राहावं आणि समोरच्या उमेदवाराला पोषक न ठरता आपण महाविकास आघाडीची सत्ता या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आणावी. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद.